नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध. यामधला सराव संच 1.1 आपल्याला पाहायचा आहे. ओके, जर तुम्ही आपली व्हिडिओ किंवा आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून गणित विषयाचा अभ्यास एकदम फ्रीमध्ये करू शकता. ओके, तर बघूयात सराव संच 1.1 मध्ये काय आहे. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. आता अंतर काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अंतर म्हणजे तुम्हाला वजाबाकी करायचे आणि वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचे, म्हणजे मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा. तो कसा ते सांगतो. आता ही माझ्याकडे एक संख्या रेषा आहे. या संख्या रेषेवरती बिंदू आहेत. ओ मेरी प्यारी बिंदू, तसे हे बिंदू आहेत ओ ए बी सी डी ई आणि ओ एच जे के पी ओ, आणि हे 0 1 2 3 4 5 आणि -1 -2 -3 -4 5 -5 हे सगळे निर्देशक आहेत बिंदूंचे. आता मला बी आणि ई या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचे. इथं आहे बी आणि इथं आहे बी, या दोघांमधलं अंतर काय आहे. असं जर मी बघितलं, डायरेक्ट लिहायला गेलो तर 1 2 आणि 3 दिसतात आपल्याकडे. 3 युनिट किंवा 3 एकक अंतर असेल. पण हे उत्तर कसं काढायचं तर बघा, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची. आता बी चा निर्देशक जर आपण पाहिला तर बी चा निर्देशक आपल्याकडे किती 2 आहे आणि दुसरी गोष्ट ई चा निर्देशक आपल्याकडे 5 आहे. तर सगळ्यात मोठा निर्देशक कोण आहे रे बाबा, 5 आहे का 2 आहे? सगळ्यात मोठा 5 आहे. तुम्ही आम्ही एक छोटासा मुलगा सुद्धा सांगू शकतो. मग काय करायचं, 5 - 2 करायचं. हे झालं अंतर. 5 - 2, 5 2 गेले 3. एकदम सोपा प्रश्न आहे, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 3. एकदम भारी, अंतर 3 आलं. तसं जे आणि ए. आता जे आणि ए चा आपण विचार करू. जे कुठे आहे रे बाबा, जे इथे आणि ए इथे आहे. आता -2 आणि -1 या दोघांमध्ये मोठा कोण बघा. -2 आणि -2 आणि 1 या दोघांचा जर विचार केला ना मित्रांनो, धन संख्या ही नेहमी मोठी असते. बघा, उजव्या बाजूच्या सगळ्या संख्या मोठ्या आहेत. या संख्या रेषेवर सगळ्यात मोठा 5 आहे, त्यानंतर लहान 4, त्याच्यापेक्षा लहान 3, 3पेक्षा लहान 2, 2पेक्षा लहान 1, 1पेक्षा लहान 0, 0पेक्षा लहान -1, -1 पेक्षा लहान -2, -2 पेक्षा लहान -3, -3 पेक्षा लहान -4 आणि -4 पेक्षा लहान -5. म्हणजे या संख्या रेषेवरती तुम्ही जसजसं डावीकडून उजवीकडे जाल तस त्याच्या संख्या मोठ्या 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 होत जातात आणि आपण उजवीकडून डावीकडे जसजसे येऊ तस तशा संख्या लहान 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 होत जातात. ओके, आता आपल्याकडे लक्षात आलं असेल, -2 आणि -1 यामध्ये मोठी संख्या 1 आहे आणि अंतर काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता मोठी संख्या आहे 1. ओके, या दोघांमधली मोठी संख्या आहे 1. या एकामधून मला वजा करायचे. लहान संख्या कुठली आहे, -2 आहे. मग 1 वजा वजा कंसाच्या बाहेर वजा असेल ना तर आतला अधिक होतं. वजा वजा अधिक 3. 1 आणि 3 किती, 4. आपलं उत्तर आलं 4. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अंतर काढाल ना तर अंतर काढत असताना ते अंतर जे आहे नेहमी धन येतं, ऋण कधीच येत नाही. वजामध्ये अंतर कधीच येत नाही. ओके, त्यानंतर आपल्याला काढायचे डिस्टन्स ऑफ पी. आता पी कुठे रे बाबा, पी इथे आणि सी बघा एवढ्या लांब आहे. पी आणि सी यामधलं अंतर. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. आता -4 पी चा निर्देशक आणि सी चा निर्देशक 3. आता 3 मोठा का -4 मोठा, 3 मोठा. 3 मधून -4 ला वजा करायचं. मग आपण लिहिणार 3 वजा 4. 3 वजा वजा अधिक हा 4 जसाच्या तसा. 3 आणि 4 किती, 7. म्हणजे आपलं हे अंतर आहे डिस्टन्स ऑफ पीसी हे 7 आलेलं आहे. एकदम सिंपल आहे. त्याचप्रमाणे जे आणि एच. आता जे एच बघा, शेजारी शेजारी आहे. -1 मोठा का -2. आता बघा, शेजारी शेजारी म्हणजे अंतर एकच आहे. साध्या हिशोब आहे आपल्याला दिसतंय, पण आपण कॅल्क्युलेशन करूयात. काय जातंय आपलं, -1 आणि -2. बघा, सगळ्यात मोठा कुठला दोघांमधला, -1 हा अंक मोठा आहे. मग -1 मधून -2 ला वजा करायचं. बघा, -1 लिहिलं, त्याच्यातून वजा करायचंय कोणाला, -2 ला. मग इथे लिहा -2 बरोबर. -1 आपल्या जागेवर वजा वजा अधिक 2. ओके, अधिक वजा वजा झालं, 2तून 1 गेला, 1 राहिला. ओके, म्हणजे इथे अंतर आलं 1. त्यानंतर आहे के ओ. आता के चा निर्देशक आणि ओ चा निर्देशक चेक करू. इथे के आणि इथे ओ.
चा निर्देशक -3 आणि O चा निर्देशक 0. आता 0 तर मोठा आहे कारण तो उजव्या बाजूला, जो उजव्या बाजूला असेल तो उजवा तो मोठा आणि डाव्या बाजूला असेल तो लहान. आता -3 आणि 0 यामधला मोठा कोण? 0. त्याच्यातून वजा करायचं. कोणाला वजा करायचंय? -3 ला. मग इथं का लिहा -3. मग 0 वजा वजा अधिक झाला आणि 3. 0 अधिक 3 किती? 3. तर अशा प्रकारे आपल्याला हे आलं उत्तर 3. त्यानंतर शेवटचं आपल्याला 6वं दिसतंय डिस्टन्स ऑफ OE. मग आता O कुठे आहे? इथं. आणि E कुठे आहे? इथं. O चे निर्देशक 0 आणि E चे निर्देशक 5. आता 0 मोठा का 5 मोठा? कोणी पण सांगेल 5 मोठा, तो उजव्या बाजूला आहे. मग काय करायचं? मोठी संख्या 5 तिच्यातून वजा करायचा आपला हा लहान संख्या 0. 5तून 0 गेले 5. म्हणजे इथे डिस्टन्स ऑफ OE जो आहे ना 5 आलेला आहे आपल्याकडे. ओके. यानंतर आपल्याकडे आणखी काही प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आणखी आहे, माझ्याकडे पुस्तक आहे बघा. त्याच्यामध्ये डिस्टन्स ऑफ PJ आपल्याला काढायचं. डिस्टन्स ऑफ P आणि J काढायचं. आता PJ बघा, P कुठं? इथं. P चा निर्देशक किती? -4 आणि J चा निर्देशक किती? -2. -2 मोठा आहे, -4 लहान आहे. मग -2 मधून आपल्याला -4 ला वजा करायचं. -2 आणि -4 आणि मध्ये काय? वजाचं चिन्ह. आता काय होणार? -2 आपल्या जागेवर वजा वजा अधिक आणि हा 4. आता इथे काय होणार? वजा अधिक. वजा अधिक असेल तर वजा बाकी होते. चिन्ह जर भिन्न असेल तर वजा बाकी. म्हणून 4तून 2 गेले, 2 राहिले. म्हणजे डिस्टन्स ऑफ PJ किती? 2. त्यानंतर डिस्टन्स ऑफ QB. डिस्टन्स ऑफ Q आणि B. QB किती? Q चा निर्देशक किती बाबा? कुठे गेला Q? आणि Q तर दिसणार इथं. इथं O नाहीये तर इथं Q आहे बरं का. हा Q इथे -5 आणि B किती आहे? 2. आता 2 आणि -5 मध्ये मोठा कोण? 2 मोठा आहे. मग 2तून काय करायचं? वजा करायचं. कोणाला? -5 ला. 2 वजा वजा 5. मग 2 जसेच्या तसे वजा वजा अधिक आणि हा 5 आपल्या जागेवर. 2 अधिक 5 किती? 7. म्हणजे अशा प्रकारे इथं 7 आलं उत्तर. ओके. तर हा पहिला जो प्रश्न आहे ना तो आपण अशा प्रकारे सोडवू शकतो. यानंतर आपण काय करूया? प्रश्न क्रमांक दुसरा घेऊया. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, एकूण 7 प्रश्न आहेत. तर सगळे प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे. ओके. तर आता हा प्रश्न बघा 2 नंबरचा. बिंदू A चा निर्देशक X आणि B चा निर्देशक Y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स ऑफ AB काढा. बघा, हा जो X आहे तो X कोणाचा निर्देशक आहे? A चा. आणि Y जो आहे तो B चा निर्देशक आहे असं समजायचं. आणि डिस्टन्स ऑफ AB काढायचा आहे. तर जवळपास 6 प्रश्न दिलेले आहेत. एकदम सिंपल आहे. बघूयात आपण सगळे. काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा, आता X म्हणजे A चा निर्देशक. मग चला आपण लिहू A चा निर्देशक बाबा 1 म्हणून. आणि B चा निर्देशक Y म्हटले तो समजा आपल्याकडे 7 आहे. आता आपल्याला डिस्टन्स ऑफ AB काढायचंय. डिस्टन्स ऑफ AB. आता अंतर काढताना आपण काय करतो? वजाबाकी करतो. 7 आणि 1 यांची वजाबाकी. दोघांमध्ये मोठा कोण आहे? 7 आहे. मग 7 वजा 1 करा. मगाशी आपण बघितलं अंतर काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7तून 1 गेले, राहिले 6. आता दुसरा प्रश्न याच्यातच आपल्याला बरेच प्रश्न दिले. दुसरा बघा आपल्याकडे काय दिलंय. दुसरं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं अंतर आपल्याला काढायचं आहे. X बरोबर 6 दिलेला आहे आणि Y बरोबर आपल्याकडे दिले -2. आता बघा, A चा निर्देशक आपण म्हणणार 6 आणि B चा निर्देशक काय म्हणणार आपण? -2. कारण A चा निर्देशक म्हणजे X सांगितलंय तो 6 आणि B चा -2 म्हणायचा. आणि डिस्टन्स ऑफ AB इमानदारीत काय करणार आपण? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता 6 आणि -2 दोघांमधून मोठी संख्या कोण आहे? दोघांमधून मोठी संख्या जी आहे ती 6 आहे. मग इथं लिहा 6. त्याच्यातून वजा करायचंय. कोणाला वजा करणार? -2 ला. म्हणून इथं -2 लिहा. चुकून सुद्धा आता 6 - 2 केलं तर 4 येईल. हे उत्तर चुकेल. हे वजा चिन्ह सूत्रातलं आणि हे -2 ला वजा करायचंय बरं का. 6 वजा वजा अधिक 2. 6 अधिक 2 किती? 8. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB या ठिकाणी 8 येणार आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आपल्याकडे आहे तो तिसरा प्रश्न आपल्याकडे आहे बघा. X बरोबर -3 आणि Y बरोबर 7. ओके. X बरोबर -3, Y बरोबर 7. म्हणजे याचा अर्थ A बरोबर किती आपल्याकडे? -3 आणि B बरोबर म्हणजे B चा निर्देशक 7 आहे. आता काढू डिस्टन्स ऑफ AB. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता -3 आणि 7 दोघांमधून मोठी संख्या 7. ओके. कारण धन आणि ऋण संख्यांचा जर विचार केला तर धन संख्या नेहमी मोठी असते.
मग 7 आणि हे वजा 3. ओके, 7 वजा वजा 3, 7 वजा वजा अधिक 3, 7 अधिक 3 10. म्हणजे आपल्याकडं इथं आलं डिस्टन्स ऑफ AB बरोबर 10. आता यानंतरचा तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये x बरोबर चौथा जो प्रश्न आहे त्याच्यात x बरोबर -4 आणि y बरोबर -5. आता मी डायरेक्ट लिहितो डिस्टन्स ऑफ AB. चला, डिस्टन्स ऑफ AB काय करणार आपल्याला या दोघांची वजाबाकी करायची. आता -4 आणि -5 मधून मोठा कोण रे? -4 मोठा. कारण बघा -4 -3 नंतर इथं -5 येणार आहे. -4 काय झाला? उजव्या बाजूला, म्हणून तो मोठा झाला. मग त्या -4 मधून आपल्याला काय करायचे? वजा करायचे. कोणाला वजा करायचं? लहान संख्या -5 आहे तिला वजा करायचा. मग -4 आपल्या जागेवर, वजा वजा अधिक आणि 5 आपल्या जागेवर. आता वजा अधिक काय होते? वजा बाकी होते. 4तून 5 गेला 1. ओके, 4तून 5 गेला 1 आला. म्हणजे आपल्याकडे इथे डिस्टन्स ऑफ AB बरोबर 1 आहे. आता आपण काय करूया? चौथा झाला. आता 5वा आणि 6वा प्रश्न, याच्यात एकूण 6 प्रश्न आहेत. बघा याच्यामध्ये आपल्याकडे काय 5वा प्रश्न आहे, x बरोबर -3 आणि y बरोबर -6. आता डिस्टन्स ऑफ AB म्हणजे काय करायचे आपल्याला? या दोघांची वजाबाकी करायची. कारण A चा निर्देशक -3 आणि B चा -6. आता -3 आणि -6 मधला मोठा अंक कुठला? मोठी संख्या कुठली? तर -3. मग इथं मोठी संख्या -3, तिच्यातून लहान संख्या -6 ला वजा करायचं. -3 आपल्या जागेवर, हे वजा वजा झालं अधिक आणि हे 6 आपल्या जागेवर. ओके, आता अधिक वजा वजा चिन्ह जर भिन्न असेल तर वजा बाकी होते, म्हणून 6तून 3 गेले, 3 उरले. हा झाला प्रश्न क्रमांक 5वा. आणि शेवटचा आणि 6वा प्रश्न याच्यामध्ये आहे x बरोबर 4 आणि y बरोबर -8. ओके, मग आता डिस्टन्स ऑफ AB काय असणार? बघा, 4 मोठा का -8? जर दोन संख्या असतील आणि एक धन संख्या असेल आणि ऋण संख्या असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, धन संख्या नेहमी मोठी असते. ऋण आणि धनच्या तुलनेमध्ये धन संख्या नेहमी मोठी असते, म्हणून 4 मोठी आहे. म्हणून 4 या मोठ्या संख्येमधून वजा करायचं. कोणाला वजा करायचं? -8 ला वजा करायचं. 4 वजा वजा अधिक आणि 8 जसाच्या तसा. आता 4 आणि 8 किती? 4 आणि 8 12 झाले. मग इथं लिहून टाका 12. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न सुद्धा संपलाय. आता प्रश्न क्रमांक 3, 4, 5, 6, 7 पुढचे प्रश्न पण आपण बघू थोड्याच वेळात. हा प्रश्न क्रमांक 3 बघा. त्याच्यात काय विचारलंय की खालील माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे, म्हणजे मध्ये आहे, ते आपल्याला चेक करायचं. कधी कधी तो मध्ये असू शकतो किंवा कधी कधी तिथं दरम्यान नसू शकतो. एखादा बिंदू दोन बिंदूंच्या दरम्यान नसू शकतो. तर त्यासाठी काय करायचं? कुठला बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे चेक करायचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट, याच्यामध्ये सगळ्यात मोठा रेषाखंड कुठला रे बाबा? DP आहे, डिस्टन्स ऑफ PQ. मग इथं लिहायचं डिस्टन्स ऑफ PQ बरोबर 10. याला नंबर द्या 1. आता बघा ना, आता PQ 10 आहे, म्हणजे डिस्टन्स ऑफ PQ हा मोठा आकडा आहे. समजा इथं लिहितो मी, P आहे आणि इथं Q आहे. ही लांबी सगळ्यात मोठी आहे. मग या दोघांच्या मध्ये तिसरा बिंदू असणार आहे. कुठला आला तिसरा बिंदू? PQ झाला. तर तिसरा बिंदू कोण उरला? R. म्हणजे जो R जो बिंदू आहे, म्हणजे सगळ्यात मोठा रेषाखंड आहे ना, त्याच्यात मध्ये असणार ना तिसरा बिंदू. मग सगळ्यात मोठा रेषाखंड लिहायचा PQ. म्हणजे याच्यामध्ये R असणार आहे. पण तो आहे की नाही नक्की हे ठरवण्यासाठी ही PQ जो आहे डिस्टन्स, ते या दोघांच्या बेरजे इतका हवंय. मग आपण या दोघांची बेरीज करू. चला, डिस्टन्स ऑफ PR अधिक डिस्टन्स ऑफ PQ बरोबर डिस्टन्स ऑफ QR. PR अधिक डिस्टन्स ऑफ QR करू, बरोबर ना? PR आणि QR यांची बेरीज करू. आता PR किती रे बाबा? 7 आहे आणि QR किती आहे? 3 आहे. बरोबर किती? 7 आणि 3 10. समीकरण नंबर 2. म्हणजे बघा, जेवढा PQ आहे तेवढीच या दोघांची बेरीज आहे. म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो की म्हणून 1 व 2 वरून आपण 1 व 2 वरून सांगू शकतो की बाबा डिस्टन्स ऑफ PQ जेवढा आहे ना, तेवढीच बेरीज डिस्टन्स ऑफ PR अधिक डिस्टन्स ऑफ QR ची आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ PQ बरोबर डिस्टन्स PR अधिक QR हे बरोबर आहे. म्हणून आपण म्हणू शकतो बिंदू R जो आहे ना, बिंदू R हा P व Q या बिंदूंच्या दरम्यान आहे. या बिंदूंच्या दरम्यान आहे, म्हणजे मध्य आहे, दरम्यान आहे. ओके. परंतु जर ही बेरीज जर सारखी नसती, ही दोन गुणोत्तर किंवा दोन विधानं सारखी नसती,
तर मग इथे दरम्यान कोण कुठल्या बिंदूंच्या दरम्यान असण्याची शक्यता सांगता येत नाही, शक्यताच नसणार. आता या प्रश्नामध्ये बघा ना, सगळ्यात मोठं अंतर काय आहे? आरएस आहे, आरएस आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ आरएस आपण इथे लिहू बरोबर 8. याला नंबर द्या बाबा 1. ओके. आता दुसरा दोन छोट्या अंतरांची बेरीज, डिस्टन्स म्हणजे बघा डिस्टन्स ऑफ आरएस काढलं, इथे आपला आर आला, इथे आला एस. आता तिसरा बिंदू कुठला आहे? टी आहे. आता जर असला तर टी बिंदू आर आणि एस च्या मध्ये असेल, पण केव्हा? ज्यावेळेस हे जे अंतर आहे ते या दोन अंतरांच्या बेरजे इतकं असणार आहे. मग आता आपण काय करू? ही दोन अंतरांची बेरीज करू. डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी करू. ओके. एस टी किती आहे? 6 आहे म्हणून 6. आर टी किती? 4 आहे म्हणून 4. 6 आणि 4 10, याला 6 आणि 4 10, याला नंबर देऊ 2. आता मला सांगा, डिस्टन्स ऑफ आर एस 8 आहे आणि या दोघांची बेरीज 10 आले. आता ही दोन विधानं सारखी आहेत का? नाही सारखी. म्हणून लिहायचं 1 व 2 वरून एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की डिस्टन्स ऑफ आर एस जे आहे ना, हे इज नॉट इक्वल टू एस. हे बरोबर नाहीये. कोणा इतकं नाहीये? डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी इतकं नाहीये. म्हणून येथे दरम्यानता नाही. म्हणून येथे दरम्यानता नाही असं आपण काय करू शकतो? सांगू शकतो. ओके. परंतु जर इथं जर एकरूप असत्या, दोन्ही गुणोत्तर सारखे असतील, दोन्ही जर विधानं सारखी असती, तर आपण म्हटलं असतं की बाबा इथे टी हा बिंदू आर आणि एस यांच्या दरम्यान आहे, जसं इथं म्हटलं तसं. पण ही दोन गुणोत्तर सारखी नसेल तर प्रश्नच येत नाहीये. ओके. तर अजून आपण यावर आधारित याच प्रकारचे आपल्याकडे अजून 6 प्रश्न आहेत जवळपास या प्रकारचे. तर आपण काय करू? आणखी 2 घेऊयात आणि 2 तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा या ठिकाणी आपल्याकडे 3 नंबरचं जे दिलेलं आहे त्याच्यात डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर आपल्याला दिलेला आहे 16. त्याच्यात डिस्टन्स ऑफ सी ए बरोबर आपल्याला दिलेला आहे 9 आणि डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर आपल्याला दिलेला आहे 7. ओके. आता यात जर का आपण विचार केला, बघा डिस्टन्स ऑफ सगळ्यात मोठं अंतर कुठलं आहे? डिस्टन्स ऑफ ए बी. मग इथं लिहा बाबा डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती? आपल्याला दिलेलं आहे 16. ओके. याला नंबर द्या 1. म्हणजे बघा आता डिस्टन्स ऑफ ए बी सगळ्यात मोठं अंतर मग इथं लिहायचं आला ए आणि बी. आता यांच्यामध्ये तिसरा बिंदू कुठला असणार आहे? सी वरला आहे, सी. मग जर सी बिंदू या दोघांच्या मध्ये असू शकतो, पण नक्की कन्फर्म आहे की नाही ते काढण्यासाठी आपल्याला या दोघांची बेरीज करावी लागेल. डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी करू. ओके. सी ए आहे 9 आणि बी सी आहे 7. 9 आणि 7 16. विधान नंबर 2. बघा ए बी 16 आहे आणि या दोघांची जी बेरीज आहे ती पण 16 आली. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा विधान 1 व 2 वरून, 1 आणि 2 वरून तुमच्या लक्षात येऊ शकतो की डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. ओके. डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी म्हणजे ए बीचं जे अंतर आहे 16 ते या सी ए आणि बी सी यांच्या बेरजे इतके आहे. विधान 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ सी ए अधिक बी सी आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की बिंदू सी जो आहे, बिंदू सी हा बिंदू ए व बी यांच्या दरम्यान आहे, यांच्या दरम्यान आहे. ओके. यांच्या दरम्यान आहे, अन्यथा तो दरम्यान नसता जर ही दोन गुणोत्तर सारखी नसती तर. चौथं बघा काय आहे याच्यातलं. चौथं आहे डिस्टन्स ऑफ एल एम बरोबर 11, डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर 12 आणि डिस्टन्स ऑफ एन एल बरोबर 8. बरोबर. आपल्याकडे दिला 11, 12 आणि 8. आता सगळ्यात मोठं अंतर काय आहे? एम एन. ओके. मग इथं लिहा डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर किती? 12 दिले. याला नंबर द्या 1. आता बघा ना, एम आणि एन, इथे एम आणि इथे एन, तिसरा बिंदू कुठला उरला? एल. एम आणि यांच्यामध्ये एल, म्हणजे इथं एम आणि एन यांच्यामध्ये एल बिंदू असू शकतो. पण ते आहे की नाही ते चेक करायचं आपल्याला. एम एन तर लिहिलं 12. आता या दोघांची बेरीज काय ते बघा. डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एम एन एल. ओके. बरोबर. बघा या दोघांची बेरीज एल एम अधिक एन एल बरोबर किती? 11 अधिक 8 बरोबर 19. मला सांगा ही दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत, दोन्ही विधानं सारखी आहेत का? नाही. तिथे 12 आणि इथे 9 आहे, म्हणजे येथे दरम्यानता नाही. पण लिहायचं विधान 1 व 2 वरून, 1 व 2 वरून जर आपण विचार केला
तर डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल इज नॉट इक्वल टू, बरोबर नाहीये, कारण दोघांची उत्तर सारखी नाहीये. म्हणून आपण म्हणू शकतो की येथे दरम्यानता नाही, येथे दरम्यानता नाहीये. ओके, येथे दरम्यानता नाही. तर हा झाला प्रश्न क्रमांक 3. याच्यामध्ये आणखी 2 प्रश्न आहेत, ते तुम्हाला नक्कीच येतील, कारण हे 4 प्रश्न जर तुम्हाला समजले असतील चांगल्या प्रकारे तर ते 2 प्रश्न तुम्ही अधिक उत्तम प्रकारे सोडवू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 4, 5, 6 आणि 7 हे आपण बघूयात. आता या ठिकाणी बघा, एका संख्या रेषेवर ए बी सी हे 3 बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ AC बरोबर 10 आहे, BC 8 आहे, तर AB काढा. आता बघा, आता AB काढायचं आहे तर इथे पर्याय 2 पर्याय असणार आहेत आपल्याकडे. पर्याय काय आहे? 2 असणार आहे. बघा, पर्याय जो 1 आहे त्याच्यामध्ये बघा 3 बिंदू जे आहेत, पहिला A असेल, नंतर B असेल आणि नंतर C असेल. म्हणजे पहिला A B C असे जर ते बिंदू असेल तर AB काय असेल बघा. आता बघा, आपल्याकडे AC किती दिलाय? 10, म्हणजे A पासून C पर्यंतचं अंतर 10 आहे. ओके, आणि त्यानंतर BC 8 दिलंय, म्हणजे हे BC 8 आहे, तर AB किती असणार आहे बघा. मग अशा टायमाला डिस्टन्स ऑफ AB जो आहे तो काय असणार आहे बघा. AB काढायचा आहे, AC मधून हा BC कट केला तर AB मिळणार आहे. म्हणजे AC म्हणजे AC किती? 10 आहे. AC म्हणजे डिस्टन्स ऑफ AC मधून तुम्हाला बघा 10 मधून 8 गेले, AB किती असणार आहे? 2 असणार आहे. 10 म्हणजे AC, त्याच्यामधून हे 8 म्हणजे काय करायचं? डिस्टन्स ऑफ BC तुम्हाला वजा करावं लागेल. आता AC 10 आहे आणि BC किती? 8 आहे. 10 तून 8 गेले 2, म्हणजे तुमचा डिस्टन्स ऑफ AB काय तो 2 येऊ शकतो जर ABC हे बिंदू अशा प्रकारे जर असतील तर. आता पर्याय दुसरा काय असू शकतो बघा. पर्याय 2 जो आहे तो दुसरा ऑप्शन बघा काय आहे. ABC च्या ऐवजी पहिला A असेल, नंतर C असेल आणि मग B असेल तर काय करणार? मग काय असणार? आपल्याकडे AC किती दिलाय बाबा? 10 दिलाय, म्हणजे AC इथं 10 झाला. आणि BC किती दिलाय? BC 8, म्हणजे CB किती? 8 दिलाय. मग AB किती झाला बघा? 10 आणि 8 18, म्हणजे AB इथं 18 येऊ शकतो. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB बरोबर इथं काय येणार? AC अधिक BC, कारण AB पूर्ण लांबी पाहिजे ही या रेषाखंडाची, म्हणजे AC अधिक BC येईल. डिस्टन्स ऑफ AC अधिक डिस्टन्स ऑफ BC येणार. ओके, बघा आता डिस्टन्स ऑफ AC किती? 10 आणि BC किती? 8. 10 आणि 8 झाला 18, म्हणजे इथे डिस्टन्स ऑफ AB 18 येऊ शकतो. म्हणजे तुमची 2 उत्तरे येऊ शकतात, एक तर 18 येऊ शकतं किंवा 2 येऊ शकतं. ओके, इथे पण सेम 2 पर्याय आपल्याला वापरावे लागणार आहे. एक पर्याय 1 जो आहे तो काय असणार आहे तो बघू. X Y Z हे 3 बिंदू एकरेषीय आहेत. जर XY 17 आहे, YZ 8 आहे, तर XZ काढा. समजा 3 बिंदू असेल, पहिला X आहे, मग Y आहे आणि मग Z आहे. ओके, आता बघा XY किती आपल्याकडे? 17 आणि YZ किती आपल्याकडे? 8 आहे. तर XZ किती असणार? या दोघांची बेरीज असणार आहे. म्हणजे बघा आता डिस्टन्स ऑफ XZ काय असणार? डिस्टन्स ऑफ X आणि Z. XZ म्हणजे काय असणार आहे? XY अधिक YZ. डिस्टन्स ऑफ XY अधिक डिस्टन्स ऑफ YZ. XY किती? 17 अधिक YZ किती? 8. 17 आणि 8 किती झाले? 25. म्हणजे आपल्याकडे काय असणार आहे? XZ बरोबर 25 असण्याची शक्यता असणार आहे. ओके, आता बघा, आता जर इथे जर अशा प्रकारे असतं, हे YZ च्या ऐवजी ZY असतात. बघा आपल्याला काय काढायचं? XZ काढायचं या ठिकाणी. बघा दुसरा जो पर्याय आहे हा पर्याय 1 झाला. इथं डिस्टन्स ऑफ XZ जो आहे तो या ठिकाणी आपल्याकडे 25 आला. आता आपण काय करू? दुसरा पर्याय जो आहे पर्याय 2, त्याच्यामध्ये आपल्याकडे काय? पहिला X आहे, नंतर Z आहे आणि नंतर Y आहे, असे पण असू शकतात बिंदू. मग अशा टायमाला आपल्याकडे XZ किती आहे बाबा? XZ दिलाय का नाही हा काढायचा. ओके, XY दिले आपल्याला. XY किती? 17 आहे, म्हणजे X पासून Y पर्यंतचे जे हे अंतर आहे ते किती असणार आहे? 17 असणार आहे. आणि दुसरा मुद्दा YZ जो आहे तो किती असणार आहे? 8 असणार आहे. Y आणि Z 8 असणार आहे. मग XY जर का 17 आहे आणि YZ म्हणजे ZY 8 आहे, तर आपल्याला काय काढायचं? XZ, म्हणजे या 17 मधून हे 8 वजा करावे लागते. म्हणजे डिस्टन्स ऑफ XZ जर तुम्हाला इथं काढायचंय, या 17 मधून म्हणजे डिस्टन्स ऑफ XY मधून तुम्हाला वजा 1 करावे लागणार. कोणाला? ZY ला, म्हणजे डिस्टन्स ऑफ YZ ला काय करावे लागणार? वजा करावे लागणार. म्हणजे आपले 17 वजा 8, 17 तून 8 गेले किती राहिले? 11 राहिले. 17 तून 8 गेले 9 राहिले. ओके,
तर अशा प्रकारे तुमच्याकडे xz बरोबर 9 येऊ शकतात किंवा 25 येऊ शकतात. तर हे दोन प्रश्न 5वा आणि 6वा अशा प्रकारचा होता. यानंतर आपल्याकडे चौथा आणि 5वा होता. आता 6वा आणि 7वा प्रश्न राहिला. ते दोन प्रश्न झाले की आपला हा सराव संच संपेल. ओके, येस. हे पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6वा आहे. खालील आकृती काढून प्रश्नांची उत्तर द्या. एकदम सिंपल आहे हा, मगाच्या पेक्षा सोपा आहे. बघा, a डॅश b डॅश c म्हणजे आकृती झाली आपली. पहिला a आहे, मध्ये b आहे आणि मग c आहे. डिस्टन्स ऑफ AC 11. AC म्हणजे a पासून c पर्यंतचं जे अंतर आहे ते किती 11 आहे. AC 11 आणि BC 6.5. BC किती दिलाय 6.5 दिले. तर AB काढा. एकदम सिंपल आहे. डिस्टन्स ऑफ AB काढण्यासाठी तुम्ही काय करणार, ह्या AC मधून BC ला वजा करावं लागेल. म्हणजे 11 मधून 6.5 वजा केले की तुम्हाला AB ऑटोमॅटिक मिळेल. म्हणजे डिस्टन्स ऑफ AC मधून आपल्याला काय करावं लागणार आहे, डिस्टन्स ऑफ BC वजा करावं लागणार आहे. AC मधून म्हणजे 11 मधून BC वजा करायचं 6.5. 11 वजा 6.5. आता 11 तून 6.5 गेले, आपल्याकडे राहिले 4.5, 4.5 राहिले. बघा, तुम्ही वजाबाकी करा. 11.00 वजा 4.5. शून्यातून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, अच्छा झाले. आता हे 11 मधून हे 4 आणि 1 5 गेले. 11 तून 5 गेले, किती राहिले बाबा आपल्या, 11 मधून आपल्याला 6.5 घालवायचे. 11.0 मधून 6.5 घालवायचे. 10तून 5 गेले 5, अच्छा झाला 1. एकातून जात नाही म्हणून 11 मधून 7 गेले, आपल्याकडे राहिले 4. म्हणजे ते 4.5 येतं उत्तर. ओके, डिस्टन्स ऑफ AB 4.5 एकक. याचप्रमाणे दुसरा आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न आहे. बघा, जर आपल्याकडे R डॅश S डॅश T असेल आणि ST बरोबर आपल्याकडे डिस्टन्स ऑफ ST बरोबर आपल्याकडे 3.7 असेल, डिस्टन्स ऑफ आपल्याकडे RS बरोबर आपल्याकडे 2.5 असेल, तर आपल्याला डिस्टन्स ऑफ RT काढायचं आहे. ओके, डिस्टन्स ऑफ RT आपल्याला काढायचं आहे. आता इथं ऑलरेडी दिलंय. काय दिले, R डॅश S डॅश T. पहिला R आहे, नंतर S आहे आणि नंतर T आहे. R डॅश S डॅश T. आता RT किती आहे बाबा, कुठे गेला, पहिली गोष्ट ST दिला. ST किती 3.7. इथं लिहा 3.7. त्यानंतर आपल्याला काय दिला, RS 2.5 म्हणजे RS 2.5. आपल्याला RT काढायचं, एवढ्या मोठ्या रेषाखंडाची लांबी. म्हणजे RS आणि ST दोघांची बेरीज करावी लागेल. मग इथे लिहायचं बाबा, डिस्टन्स ऑफ RT आपल्याला काढायला सांगितलंय, तो या दोघांची बेरीज असणार आहे, RS अधिक ST. डिस्टन्स ऑफ RS अधिक डिस्टन्स ऑफ ST. ओके, आता RS किती 2.5 आणि ST किती 3.7. इथं लिहा 2.5 अधिक 3.7. आता यांची बेरीज करा. 7 5 12 2, अच्छा 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6.2 आपल्याकडे आला. ओके, म्हणजे हा प्रश्न क्रमांक दुसरा झाला. याच्यामध्ये आणखी तिसरा प्रश्न, एकूण 3 प्रश्न आहेत त्याच्यात, की बाबा जर x डॅश y डॅश z असेल आणि आपल्याला दिलंय लेंथ ऑफ xz जो आहे, डिस्टन्स ऑफ xz आहे, तो आपल्याला दिलेला आहे 3 वर्गमुळात 7. डिस्टन्स ऑफ xy जो दिलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे वर्गमुळात 7. तर आपल्याला काय काढायला सांगितले, की बाबा डिस्टन्स ऑफ yz तुम्ही काढा. yz काढा. तर सोपं आहे. पहिला काय बाबा आपल्याकडे दिलाय x दिलाय, नंतर दिलाय y दिलाय आणि मग z दिलाय. x y आणि मग z दिलाय, तो लिहिला. आता आपल्याला काय काय किमती दिल्यात, xz हा x पासून हे z पर्यंतचा अंतर 3 वर्गमुळात 7 आहे, बरोबर. आणि त्यानंतर xy चं जे अंतर आहे ते किती दिले, वर्गमुळात 7 म्हणजे 1 वर्गमुळात 7 असतो. आता आपल्याला yz चं अंतर जे आहे ना ते काढायचं. yz काढायचं, एकदम सिंपल प्रश्न आहे बघा. आता xz मधून xy वजा केलं म्हणजे 3 वर्गमुळात 7 मधून 1 वर्गमुळात 7 गेले, किती राहिले 2 वर्गमुळात 7. म्हणजे तुमचं जर yz जर तुम्हाला काढायचंय, डिस्टन्स ऑफ yz ते काढण्यासाठी xz मधून डिस्टन्स ऑफ xz मधून वजा करावं लागणार. कोणाला, xy ला. डिस्टन्स ऑफ xy वजा करू. आता xz किती 3 वर्गमुळात 7 वजा xy किती वर्गमुळात 7. आता 3तून 1 गेला, 3 वर्गमुळात 7 होते, त्याच्यातून 1 वर्गमुळात 7 गेला, 3तून 1 गेले, 2 वर्गमुळात 7 आपल्याकडे आले. म्हणजे हा प्रश्न क्रमांक 6वा जो आहे तो अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. नक्कीच समजला असेल तुम्हाला. आता शेवटचा आणि 7वा जो प्रश्न आहे तो आपण बघूया. ओके, 7 नंबरचा प्रश्न. आता हे मी पुसतो, तुम्हाला लिहायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता.
आणि परत एकदा सांगतो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. प्रश्न क्रमांक 7 बघा. एक रेषीय नसलेले 7वा एक रेषीय नसलेले एक रेषीय नसलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतात. आता तीन बिंदू आहेत, ते एक रेषीय नाहीयेत. मग समजा माझ्याकडे एक बिंदू आहे ए, दुसरा आहे बी आणि तिसरा आहे 3, असे एक रेषीय नाहीयेत. एक रेषीय नसलेले सांगितले. एक रेषीय असलेले म्हणजे काय, एक रेषा तयार करते. आता एक रेषीय नाही म्हटल्यावर कुठली आकृती तयार होते, 1, 2 आणि 3. इथं कुठली आकृती तयार झाली, त्रिकोण. मग एक रेषीय नसलेले तीन बिंदू त्रिकोण तयार करतात. नक्कीच ही व्हिडिओ समजली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत ही व्हिडिओ शेअर करून त्यांचं सुद्धा नॉलेज वाढवा.